तुमची ट्रीटमेंट जी आहे ती सगळी पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये झाली. ओके, असं वाटलं नाही का की मुंबई खूप जवळ आहे, खूप ऍक्सेसिबल आहे, माइट बी तिथे फॅसिलिटीज चांगल्या असतील, थोडे पैसे वाचतील, असं वाटलं नाही आणि पुण्यातच ट्रीटमेंट सगळी घेतली गेली? सर ऍक्च्युली मी प्रॉपर पुणेकरच आहे, मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते. आणि काय होतं ना, जेव्हा अशा काही ट्रीटमेंट आपण घेतो तर आपल्या कम्फर्ट झोनचा पण विचार करतो की जाणं येणं आहे, बाकी गोष्टी सगळ्या मॅटर करतात. परत फॅमिली आहे, मुलांकडे आपलं लक्ष द्यायचं. बरोबर. तर आणि पुण्यामध्ये इतक्या छान ह्या ट्रीटमेंट आहेत ना की मी म्हणून तिथे विचार केला की ही ट्रीटमेंट आपण इथेच कंटिन्यू करूया आणि मला चांगली ट्रीटमेंट इथे भेटली. तुमच्या आठवणीतलं पुढं कसं होतं? कारण तुम्ही म्हणालात की 1 वर्षाच्या तुम्ही जेव्हा होतात तेव्हापासून तुम्ही पुण्यात आहात. येस येस. तर ते कसं पुणं होतं त्यावेळेस? सर एक म्हणच आहे, पुणं तिथं काय उन्हा. एक पुण्याला एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. सर्टनली. इथे इतक्या छान कलांचं पूर्ण माहेरघर आपण म्हणतो ज्याला. आणि माझं बॅकग्राऊंड असं होतं की मी कॉलेजमध्ये असताना, मी डी वाय पाटील कॉलेजमध्ये होते, तर मी शिकताना मॉडेलिंग सुरू केलं आणि नाटकात काम करायचे आणि त्यात पुण्यात राहतो आपण, तर ह्या गोष्टी सगळ्या आल्यात आणि त्याच्यामुळे मला खूप चांगलं एक वातावरण निर्मिती तिथे झाली माझ्या अभिनय क्षेत्रासाठी. पण मी बरंच मॉडेलिंग केलं, इव्हन माझं होम प्रोडक्शन होतं. होम प्रोडक्शन मध्ये मी मस्त रे मान्या, बायकोचे घोटाळा अशी आम्ही बरीच नाटकं केली, 150 त्याचे प्रयोग केले. फॅन्टॅस्टिक. इव्हन सर मी मिस महाराष्ट्र होते, मिसेस महाराष्ट्र होते, वेस्ट इंडिया झाले. तर मॉडेलिंग पण भरपूर काही मी असाइनमेंट्स केल्या. ओरा डायमंडचे फोटोशूट केले, कॅटलॉग साठी मी फॅशन शो केले होते त्याचे बरेच. तर पुणे म्हणजे माझ्यासाठी खूप काही आहे सर आणि प्राऊड आहे. पुणे म्हणजे ऑब्व्हियसली प्राऊडच आहे.